विरार पूर्व येथील द्वारका मंदिर. विरार पूर्व येथे वसलेले द्वारका मंदिर हे भाविकांचे एक महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. गुजरातमधील मूळ द्वारकाधीश मंदिराच्या धर्तीवर हे मंदिर बांधलेले असल्याने याला मिनी द्वारका असेही म्हणतात. वैशिष्ट्ये: मूर्ती. मंदिरात भगवान श्रीकृष्णाची द्वारकाधीश स्वरूपातील सुंदर संगमरवरी मूर्ती आहे. रुक्मिणी मातेची मूर्ती देखील बाजूला विराजमान आहे. स्थापत्य: मंदिराचे बांधकाम अतिशय देखणे आहे. उंच शिखर, नक्षीदार खांब आणि दगडी कोरीव काम मनाला भावे. वातावरण: मंदिर परिसरात शांत आणि प्रसन्न वातावरण असते. आरतीच्या वेळी तर संपूर्ण परिसर भक्तिमय होऊन जातो. उत्सव: जन्माष्टमी, राधाष्टमी आणि अधिक मास हे येथे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. हजारो भाविक दर्शनासाठी येतात. पत्ता: द्वारकाधीश मंदिर, विरार पूर्व, पालघर जिल्हा. विरार रेल्वे स्थानकापासून रिक्षाने 10 ते 15 मिनिटांच्या हे मंदिर आहे. स्थानिक रहिवाशांसाठी हे मंदिर केवळ पूजास्थान नाही, तर मनशांतीचे ठिकाण आहे. सायंकाळी अनेक लोक निवांत बसण्यासाठी इथे येतात. श्रीकृष्णाची भक्ती आणि गुजरातमधील द्वारकेची अनुभूती घ्यायची असेल तर विरारच्या या द्वारकेला एकदा नक्की भेट द्या. विरार पूर्वच्या द्वारका मंदिराबद्दल. इतिहास व स्थापना. हे मंदिर साधारण स्थानिक कृष्णभक्तांनी एकत्र येऊन बांधले. गुजरातच्या द्वारकेला जाणे प्रत्येकाला शक्य होत नाही, म्हणून विरारमध्येच द्वारकाधीशाची प्रतिकृती उभारण्याचा संकल्प केला गेला. आज हे मंदिर विरार नालासोपारा पट्ट्यातील प्रमुख धार्मिक स्थळ बनले आहे. दैनंदिन कार्यक्रम व आरतीच्या वेळा: सकाळ 6 वाजता ते 12 वाजता, सायंकाळ 4 वाजता ते 9 वाजता. मंगळ आरती सकाळी 7 वाजता. शृंगार आरती सकाळी 8:30 संध्या आरती सायं 7:30. ही आरती विशेष प्रसिद्ध आहे. घंटानाद आणि भजनांनी संपूर्ण परिसर दुमदुमून जातो. कसे पोहोचाल? रेल्वेने विरार स्थानक पूर्वेला उतरून द्वारका मंदिर जाणारी रिक्षा पकडा. मंदिरापर्यंत थेट रिक्षा जाते. बसने VVMP बसेस द्वारका मंदिर पर्यंत जातात. तिथून मंदिर 5 मिनिटांच्या चालण्याच्या अंतरावर आहे. स्वतःच्या वाहनाने विरार पूर्व विरार फाटा रोडवरून ग्लोबल सिटीमध्ये प्रवेश केल्यावर मंदिराचे बोर्ड दिसतात. पार्किंगची सोय आहे. भाविकांसाठी सुविधा: अन्नछत्र. दर एकादशी आणि खास उत्सवाला महाप्रसादाचे आयोजन केले जाते. भजन कीर्तन. दर रविवारी सायंकाळी भजन संध्या होते. स्थानिक भजनी मंडळे यात सहभाग घेतात. सांस्कृतिक हॉल. मंदिराच्या आवारात एक छोटा हॉल आहे, जिथे धार्मिक कार्यक्रम, भागवत कथा होतात. स्वच्छता. मंदिर आणि परिसर अतिशय स्वच्छ ठेवला जातो. सेवेकरीवर कायम तत्पर असतो. विशेष आकर्षण: जन्माष्टमीला इथे दहीहंडी आणि पालखी सोहळा असतो. रात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्म सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. फुलांनी केलेली सजावट आणि रोषणाई पाहण्यासारखी असते. विरार सारख्या गजबजलेल्या शहरात मनाला विसावा देणारे हे ठिकाण आहे. एकदा संध्याकाळी आरतीला नक्की उपस्थित राहा. द्वारकाधीशाचा आशीर्वाद आणि मनाची शांती मिळेल. जय श्रीकृष्ण. हे नाथ नारायण वासुदेव.